कॉक्रोच जनता पार्टीकडून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येते। ज्याप्रमाणे जंतर मंतर या ठिकाणी भव्य असं आंदोलन सुरू आहे, विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। त्याचप्रमाणे आज मुंबई इथे आझाद मैदान इथलं हे आंदोलन महत्त्वाचं समजलं जात आहे। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत त्या संदर्भात बातचीत करणार आहोत। ज्याप्रमाणे जंतर मंतर इथे भव्य असं आंदोलन सुरू आहे, तसंच आज मुंबईतील आझाद मैदान इथे एक दिवसीय आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे। कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, एकंदरीत मागण्या काय आहेत या आंदोलनादरम्यान? मुंबईतील कॉक्रोचेस आझाद मैदानमध्ये आलेले आहेत आणि हे दिल्लीमध्ये होत असलेल्या जंतर मंतर आणि सोनम वांगचूकच्या समर्थनात आज आहेत। आणि ज्याप्रमाणे 18 दिवस होऊन आज 19वा दिवस आहे, सोनम वांगचूक हे हंगर स्ट्राईकवर आहेत, तरी सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही। तिथून फक्त 500 मीटरच्या अंतरावर भारताचे प्रधानमंत्री आणि एज्युकेशन मिनिस्टर राहतात, पण त्याला अजून हे आलेली नाही आहे। आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रातील नागपूर येथील एक विद्यार्थी जे नीटच्या पेपर फुटीमुळे जिने आत्महत्या केली, त्यांच्या घरापासून फक्त 500 मीटरच्या अंतरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात। पण आज जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्याच मागण्यांना घेऊन धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, त्याचप्रमाणे टीईटी पेपर फुटीच्या साठी दादा भुसेंचा राजीनामा झाला जाईल। त्याच्याने मुंबईतील कॉक्रोचेस आज आझाद मैदानाला कूच केलेले आहेत। जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही हा आंदोलन मुंबईतील वेगवेगळ्या विभागामध्ये घेऊ। जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही झाला, जर धर्मेंद्रनी खुर्ची नाही सोडली, तर हे विद्यार्थी हे युवक नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रचा राजीनामा मागण्याशिवाय राहणार नाही। ज्याप्रमाणे आज जो प्रतिसाद मिळत आहे आंदोलनाला, या एक दिवसीय आंदोलनाला, त्याप्रमाणे काय वाटतंय पुढे तरी अशा प्रकार घडणार नाहीत का? नीट परीक्षेमध्ये जरी आपण पाहिलेलं होतं, घोटाळा झालेला होता, तर असे प्रकार जे आहेत ते घडणार नाहीत असं वाटतंय का यामुळे? अन्याय कधी थांबत नाही, पण अन्याय विरोधात आवाज उचलणं आम्हाला शाहू फुले आंबेडकरांनी शिकवलंय। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आणि आमचे सर्व युवक आवाज उचलत राहणार। दुर्दैव या गोष्टीचा वाटतो की ज्या माणसाने, ज्या सोनम वांगचूक सरांनी या देशाचं नाव इतर देशांमध्ये गाजवलं, आज त्यांना 19 दिवस अनशनवरती बसावं लागतंय। आणि ह्या लोकांना मॅडम कोणाच्या लग्नात जायचं असेल तर सर्व मंत्री संत्री सगळे दिसतात तिकडे, पण जेव्हा एखाद्यावरती अन्याय होतो तेव्हा ह्यांना ही लोक दिसत नाहीत। 20 लोकांनी, 20 पोरांनी, 21 पोरांनी स्वतःचा जीव संपवलाय। मला एकच वाटतं की नीट पेपर जसा लीक झाला बघा, प्रत्येकाच्या पोस्टला एक्झाम द्यावी लागते, डॉक्टर पासून घेऊन PSI IPS होईपर्यंत। मग नेता होण्यासाठी पण एक परीक्षा ठेवावी। आणि ज्या वेळेस ही लोक वर्षानुवर्ष अभ्यास करतील आणि जेव्हा यांना कळेल की पेपर लीक झाला, तेव्हा ह्या लोकांना स्टुडंटचे यातना समजतील असं मला वाटतं। कारण ह्या लोकांना डायरेक्ट जाऊन खुर्चीवर बसवलंय, पण ती लोक सतत, जर जनतेचाच त्या लोकांना काळजी नसेल तर आपण काय विचार करायचं? मला एवढंच वाटतं की ह्या पुढचे इलेक्शन जर ह्या लोकांना वाटतं तर बॅलेट पेपरवरती घ्या, ईव्हीएम राहू द्या बाजूला, मग जनतेनेच निवडू द्या बॅलेट पेपरने की कोण इथे सत्तेत बसेल आणि कोण नाही बसणार। आणि मला जनतेला एकच गोष्ट सांगणं आहे, धर्म जातींच्या पलीकडे जाऊन जो आपल्या देशाला मोठं करेल, जो आपल्या डेव्हलपमेंट करून देईल आपल्या राज्यात, आपल्या देशात, त्या व्यक्तीला निवडा। कारण जर आपण जगलो, आपण मोठे झालो तर आपला धर्म मोठा होईल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। आणि एवढंच, बाकी तुम्ही अजून काय प्रश्न असतील तर विचारू शकता। आपण पाहतोय हे जे आंदोलन सुरू आहे, आंदोलन जे सुरू आहे एकंदरीत त्यावरती पाहतोय की जे राजकारणी आहेत ते देखील याला प्रतिसाद देत आहेत, एकंदरीत आपण पाहतोय समर्थन देत आहेत। परंतु त्यांचं समर्थन हे पुरेसं आहे का असं वाटतंय? नक्कीच समर्थन पुरेसं नाहीये। आज राज्यामध्ये आणि केंद्रात दर दिवशी 15 शाळा बंद होत आहेत, राज्यात दर दिवशी 15 मराठी शाळा बंद होत आहेत। या केंद्रीय मंत्र्यांचं आणि राज्य मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये ती व्यवस्था नाहीये, तर ती व्यवस्था सांभाळण्यासाठीच तुम्हाला त्या पदावर नेमणूक केलेली आहे। आणि जर त्या नेमणूकला तुम्ही लायक नसाल तर तुम्ही नक्की त्या पदाचा राजीनामा द्यावा। आणि दुसरी गोष्ट, आज राज्यात इतके खेडेगाव आहेत, त्या खेडेगावात मुलींची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे। त्या मुली घराच्या बाहेर शिक्षणासाठी झगडत आहेत आणि त्यातही तुम्ही असे वारंवार जर पेपर फुटत असतील तुमचे, तर त्यांना कितपत शिक्षणासाठी त्या लायक होतील, त्या पुढे जातील? म्हणजे मुलींनी शिक्षण घ्यायची नाही का?
गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायची नाही का? तुमची शिक्षण मंत्र्यांची केंद्रात असतील, राज्याची असतील, तुम्ही प्रत्येक मंत्र्यांची मुलं ही बाहेर परदेशात जाऊन शिकतात आणि आमची गरिबांची मुलं, मध्यम वर्गांची मुलं यांनी शिकू नये त्यासाठी तुम्ही शाळा बंद करून टाकता का? आता मुलं नाहीयेत, तुमची नैतिक जबाबदारी आहे, तुम्ही ती मुलं भरा आणि ती मुलं काय येत नाही ते फाइंड आउट करा. त्याच्यासाठीची एक मोहीम राबवा आणि ते शाळा पुन्हा चालू करा. आणि त्याची अवस्था जी काय आहे तो इतर जो लाडकी बहिणीमध्ये तुम्ही पैसा वाया घालवता, इतर त्या योजना राबवताय ना, तोच पैसा ह्या तुम्ही शाळेमध्ये गुंतवा. तर आताची पिढी आहे ना, ती पुढे जनरेशन तुम्हाला यायची, त्यामुळे यांना ड्रॉप आउट करून चालणार नाही. एकंदरीत आपण पाहतोय आझाद मैदान या ठिकाणी भव्य असं काँग्रेस जनता पार्टीकडून आंदोलन जे आहे ते उभारण्यात आलेले आहे. आज पूर्ण एक दिवसीय हे आंदोलन आहे. जे शिक्षण पद्धतीमध्ये पेपरफुटीचे प्रकार असतील, इतर जे प्रकार घडत आहेत त्यांना कुठेतरी आळा बसण्यासाठीचं हे आंदोलन आहे. तसेच दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी देखील भव्य असं आंदोलन आहे. इथे आणखी काही विद्यार्थी आहेत. एकंदरीत आपण पाहतोय मोठा प्रतिसाद मिळतोय, परंतु या कुठेतरी ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या देखील पूर्ण व्हायला पाहिजेत. आणि आपण पाहतोय की सोनम वांगचुक सर यांची तब्येत देखील मोठ्या प्रमाणावर खालावत आहे, परंतु त्यांच्या तब्येतीचं कोणालाच पडलेलं नाहीये का? राजकारणाला त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये का असं वाटतंय? हो नक्कीच, कारण आजचा 19वा दिवस आहे सोनम वांगचुकचा. त्यांनी भूक हडताळ केली आहे, त्यांचा 19वा दिवस आहे. पण सरकारमधून एकही कोणीही पुढे आलं नाहीये की त्यांना विचारावं की जे आजचे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे त्यांच्यावरती चर्चा करावी आणि हे आंदोलन मागे घेऊन त्या सगळ्यावरती चर्चा करून ह्याच्यावरती सॉल्युशन काय हे करावं. सरकार पुढे चालत नाहीये कारण त्यांना पडलेलीच नाहीये. कारण ह्याच्यामधून जे आपले विद्यार्थी, भारताचे विद्यार्थी आहेत ते सफर होतात, कारण त्यांची जी मुलं आहेत ती बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकतात. त्यामुळे त्यांना काही कळतच नाहीये की जो विद्यार्थी इकडे शिकतो आहे ते कुठल्या प्रश्नांमधून जातो आहे किंवा त्याला जे शिक्षणासाठी जे लागतं आहे ते कुठल्या ह्याच्यातून लागतं आहे ह्याला त्याचा अंदाजच नाहीये ना. त्यामुळे मग सरकारला विचार करावा हवा आणि नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायलाच हवा, कारण त्यांना जर शिक्षणाची पडलेलीच नाहीये तर मग मुलांचं आजचे जे जेनझी आहे त्यांच्या भविष्याचं काय? भविष्य तर सुधारायलाच पाहिजे ना. वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी या आंदोलनासाठी उपोषण ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणावर खालावत आहे, परंतु तरी देखील त्यांच्या तब्येतीचा विचार करून देखील सरकार याकडे लक्ष देत नाहीये. केंद्र सरकार असेल ते देखील त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. त्यामुळे एकंदरीतच आता हा जे आंदोलन आहे ते इकडे आझाद मैदान या ठिकाणी होत आहे. पण जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर प्रत्येक विभागात जाऊन आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा जो आहे तो काँग्रेस जनता पार्टीकडून देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट यशसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.